तर नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे तुमचा मित्र मोहित, म्हणजेच इट्स एमटीडी. अजून स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला जरा समोर जर व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. अजून बेल आयकॉन दाबून द्या, ज्याने की तुम्हाला समोरचे अपडेट्स मिळत जाईल. जसं की तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी मंदिराची व्हिडिओ बनवणार म्हणून. अजून लास्ट टाइम मी आयुष जयस्वाल सोबत गेलो पण होतो तिकडे हनुमान टेकडीवर. अजून आज सोमवार आहे, महादेवाचा दिवस आहे. तर त्याच दिवसानिमित्त आपण जाऊया आज हनुमान टेकडीवर, जिथे आहे शिवलिंग पण आहे, अजून बाकी इतर देवांची पण मंदिरं आहे. तर तिकडे आपण दर्शन घेऊया, अजून तिच्या लोकांसोबत काही भेटीगाठी करूया. ठीक आहे, तर चला माझ्या सोबत चला. म्हणजे मीच चाललो आहे, अजून माझ्यासोबत माझा भाऊ पण चालला आहे. एक मिनिट थांबा, मला दाखवतो मी. अजून माझी आई तर कामच करत राहते, अजून इकडे टी व्ही बघत आहे. ठीक आहे, तर चला मित्रांनो, निघूया आपण. तर मित्रांनो, आम्ही निघालो आहे हनुमान टेकडीकडे. हाय कर. हाय, हॅलो. त्यांना सांगून त्यांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून द्या म्हणून. भाऊ, तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. अरे बक्षीन रे बाई, आरामात आरामात आरामात. तर भेटा आमच्या मित्राशी. तर हा आमचा मित्र आहे, नाव तर नाही माहीत, पण एवढा क्यूट आहे की आम्ही म्हणजे जेव्हा फिरायला जातो तर त्या टाईमला आम्ही याच्याशी तर भेटतोच. प्रथमेश हात लाव त्याला. तर हा सध्या तर म्हातारा झाला आहे. अजून माझा मित्र रोहितकडे पण टफी नावाचा कुत्रा आहे, तो पण असंच दिसतो सेम. तर आता तर आम्ही चाललो आहे, समोर जाऊया हळूहळू. तर मित्रांनो, आम्ही आलो इकडे कार्ला चौकात. तर कार्ला चौकात सगळ्यात पहिले तर हनुमान टेकडीकडे जायसाठी इकडून आम्हाला रोड क्रॉस करावं लागते, कारण घराजवळच राहतो आम्ही. अरे भाई, भिवू नको, काही नाही. भागो भागो भागो. तर मित्रांनो, मतदानाचे रिझल्ट लागले आहे. तर पंकज भाऊ भोयर यांना अच्छा सॉरी मला वाटलं की मदत दाखवत. तर पंकज भाऊ भोयर निवडून आले आहे, तर त्यांना हार्दिक अभिनंदन. बघा, सत्ता कोणची पण येऊ, पण जर प्रगती जर दिसत असेल तर ती सत्ता चांगलीच करू शकते. अजून आता पण भाजप सरकारच बसणार आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बसणार आहे. तर लई अभिमानाची गोष्ट आहे. लोक म्हणतात की महंगाई वाढली. अरे, ही एवढी प्रगती दिसत आहे तुम्हाला, तर ही कशामुळे होत आहे? त्याच गोष्टीमुळे. शेतकरी तर रडणारच आहे, कारण म्हणजे भारत सरकार बाहेरून जे धान्य घेत आहे ते चुकीची गोष्ट आहे. अतिशय आहे ना, चुकीची गोष्ट आहे ना. हो, चुकीची गोष्ट आहे. तर याच्यावर काहीतरी पाऊल उचलायला लागते की म्हणजे शेतकऱ्यांना समोर जाऊन MSP भेटली पाहिजे, जी लागत आहे ते. तर मित्रांनो, आम्ही आता पैदल आलो आहे इथपर्यंत. अजून अर्धा किलोमीटर दूरच वाटते हनुमान टेकडी. अजून मग आम्ही पोहोचून जाऊया. तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल नाही ते हनुमानगड लिहून आहे, तर तुम्हाला कळू शकते की म्हणून याला हनुमान टेकडी असं म्हणतात. तर गाईज, फायनली आम्ही चढलो आहे हनुमान टेकडीवर. तर रात्रीचा वेळ आहे, तर तुम्हाला काही दिसणार नाही, असंभव आहे. पण लोक दिसलं तर चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही तसं. तर आम्ही तर चढलो आहे. अजून मी हाफत त्याच्यामुळे, कारण मला सर्दी पण आहे. अजून आत्ताच थोडा वेळ अगोदर माझं जेवण झालं. आईने मस्त छान गरम गरम काय केलं होतं रे? गरम पास्ता केलं होतं. तर गरम गरम पास्ता केला होता मित्रांनो, तोच खाल्ला आम्ही. अजून तेच खाऊन आता निघालो. तर चढाण तर खूपच छान आहे इकडं. तर चढाई करता आम्ही सध्या हनुमान टेकडीची. अजून वरती मग सगळ्यात पहिले आपण मंदिराकडे जाऊ, सर्व देवांचे आशीर्वाद घेऊ आपण.
तुम्ही माझ्या अगोदरचे व्हिडिओज बघितले असेल, त्याच्यात माझा कॉन्फिडन्स लेवल बिलकुल 0 होता, पण आत्ता जेव्हा कमबॅक झाला आहे तर ठीक आहे, एक नंबर. तर चला मित्रांनो, जाऊया वरती. तर मित्रांनो, चढण खतम झाली आहे. अजून आम्ही आलो आहे शेवटी इकडे हनुमान टेकडीकडे. तर चढण संपली आहे. अजून आता आम्ही 2-3 मिनिटांनी पोहोचून जाईन हनुमान टेकडीकडे. लाईट्स दिसत असेल तुम्हाला, म्हणून मी फ्लॅशलाईट काय ऑन नाही केला आहे सध्या. तिकडे अंधार आहे थोडा, म्हणून फ्लॅशलाईट ऑन करावं लागेल मला. ठीक आहे, तर भेटूया तिकडल्या साईडने थोड्या वेळाने, 5 मिनिटानंतर. तर गाईज फायनली आम्ही पोचलो हनुमान टेकडीवर. अजून इथे पुष्कळशा आठवणी जोडल्या आहे. इकडे आम्ही पुष्कळशे कामं केलेत आहे. कामं केले म्हणजे काय म्हणते त्याला, रॅप सॉंगची शूटिंग पण केली आहे. अजून इथे मी अजून माझे मित्र तर फिरायला यायचो. इकडल्या साईडनी तुम्हाला अरे यार झाड आहे, त्या हॉटेलला दिसणार. तर त्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो गेट टुगेदरसाठी कॉलेजवाल्यांसोबत. तर इकडे बघू शकता भाजपच्या प्राधान्यात लागले आहे लाईट्स. चांगली गोष्ट आहे. अजून मला वाटते कदाचित थंडीमुळे लोक इथे बसून नाही राहणार. अजून रात्रीचा वेळ आहे तर राहू पण शकते, काही सांगता नाही. तर आपण आता मंदिराकडे जात आहे. चला जाऊया मग. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोचलो आहे मंदिराकडे. आतापर्यंत आम्ही लायटिंग्सच दाखवत होतो तुम्हाला खालची, पण आता आम्ही शेवटी पोचल्यावरती. तर चला पूर्ण मंदिराचे दर्शन घेऊन येऊया. अजून थेट या मंदिराचं, हनुमानजीचं मंदिर आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे आज महादेवाचा दिवस आहे. तर महादेवांचे दर्शन घेऊन येऊया आपण. तर मित्रांनो, आमची भेट झाली आता देवांसोबत सगळ्याच. म्हणजे मंदिरात आम्ही सगळ्याच देवांची भेट घेऊन आलो आहे. तर कसं वाटलं तुम्हाला सर? खूप छान वाटलं, आनंद खूप खूप छान. तर खूप छान वाटलं. इथचं तुम्ही बघू शकता, खूप छान रमणीय वातावरण आहे मित्रांनो. तर येत जा, तुमच्या मित्र मैत्रिणी, गर्लफ्रेंड, काही पण म्हणू शकता. तर चला निघूया खालच्या साईडने. अजून भेटूया इच्छा पर्यटकांची. तर गाईज आत्ताच मी इकडून मंदिराकडून भेट घेऊन आलो, आता देवाचं दर्शन घेऊन आलं. तर इकडेच मी म्हणजे पर्यटकांशी भेटायला आलो होतो. तर माझा म्हणजे बाळमित्र भेटला मला. तर काय म्हणते मित्र? नमस्कार मित्रांनो. तर याला पण ब्लॉगिंगचा शौक आहे. तर तुम्ही पण काही बोलून दाखवा. आज माझ्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीचा वाढदिवस होता. तर तिच्या वाढदिवसाकरिता वर्धेत एकच स्पॉट आहे ज्याचं नाव आहे हनुमान टेकडी. तर त्या स्पॉटवर आम्ही त्या वाढदिवसाचं आमंत्रण आणि नियोजन होतं, तर त्यामुळे आम्ही केक कापायला आलो होतो. तर मला सरांची खूप सरांना खूप मित्र आहे आपण दोघं. आणि सरांचा मी खूप लहानपणीपासून फॉलोअर आहे. तर माझं लहानपणीचं स्वप्न होतं सरांना भेटायचं, आणि आज ते पूर्ण झालं. मला खूप गांडफाड आनंद झालाय. तर
तर इकडे बर्थडे सेलिब्रेशन करायला आलो होतं. हा माझा लहानपणीचा मित्र, याला हटवार म्हणतो, हट्या गिट्या म्हणत होतो आम्ही लहानपणी. अजूनही नाही आठवलं त्याला मी कोण मला आठवलं बाबुळगाव मानस ठाकरे. ओबे यार सॉरी सर विसरून जातात तो मतलब. अबे क्याही बोलेंगे अभी इस पे. जेव्हा माणूस आपल्या फिटनेसच्या याच्यामध्ये राहतो ना तेव्हा तो काहीच लक्षात नसतो. गोष्ट सही आहे. अरे हे बी तुला खाली डायरेक्ट. आपल्याला किती वर्ष झाले आपण भेटत आहे? हे सोडून दे. हे असं कुठून शिकलाय? शहर ठीक आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रज्वल वाळके मेन माणूस. प्रज्वल वाळके दत्ता मेघेचा चेअरमॅन. तर भाऊ जेवढं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कोणचं? हे दत्ता मेघे. ना आपली इंजिनिअरिंग. प्लेन बी असते नाही, आम्ही मसाला इंजिनियर्स आम्ही. तर बर्थडे गर्लला बोलवा ना तुम्ही. बर्थडे गर्ल कामात गेली आहे तुम्ही. अच्छा ठीक आहे, चालेल. ठीक आहे, थँक्यू गाईस भेट द्यायसाठी. सॉरी यार मी तुला ओळखलं नाही. सॉरी ओळखलं नाही. एक्स्ट्रीमली सॉरी. बिग फॅन. ठीक आहे, भेटू नेक्स्ट टाइम भेटू आपण. आता पुढल्या पर्यटकांसोबत सर्वांच्या याचा घे मित्रा इंटरव्ह्यू. तर मित्रांनो, हनुमान टेकडीकडेच फिरता फिरता मला एक ब्लॉगर भेटलाय. ब्लॉगर आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर पण म्हणतोय. तर तुमचा परिचय देऊ शकता का सर आपण? काय कुठले आहेत, काय कसे आहे, तुम्ही काही सांगा थोडक्यात. वर्धा जिल्हा इथे राहतो. समोर तुम्ही कुठले आहेत हे सांगा. तर मित्रांनो, आमच्यासोबत आहे स्वप्नील नेवारे, एडिटोग्राफी. तर त्यांचा आपण परिचय घेऊया पहिले. सर तुमचं नाव काय? माझं नाव स्वप्नील नेवारे. अच्छा, तर सर आले आहे हनुमान टेकडीवर एका आफ्टर लॉंग टाइम काढणं आणलं भाई. तर तुमचं काय मनोगत आहे? लाईन गेली आहे. लाईन गेली. अच्छा, तर तुम्ही MSCB कडून आलाय का? तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. स्वप्नीलची इंस्टाग्राम आयडी WTF स्वप्नील. व्हॉट द एक नंबर मिळेल. हा स्मार्ट चेहरा पाहून तुम्ही धोक्यात नका जाऊ, कारण की त्याच्याहून स्मार्ट आहे. बरं, तुम्ही या विधानसभेच्या निवडणुकीला कोणाला मत दिलं होतं? गुलाल आपला. कारण की हे पंकज गोळच्या हॉलमध्ये जेवण करताना अर्धा किलो मटण उरकवलेलं आहे यांनी आणि 2 लिपान सकट. 1000 रुपये आले आहे. अर्धी नीप त्यांची तयार आहे तिकडे. अच्छा, म्हणजे लाडके भाऊ आहे ना? लाडके भाऊ. अच्छा नाव भेटला नाही त्यांना. हिस्सा मागणारा भाऊ आहे. खूप मोठे क्रेझी फॅन श्रीमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे फॅन आहेत. अच्छा. नाही आहे का नाही? 4 फोन का उचलले नाही. अजून काही आमच्या प्रेक्षकांसाठी काही तुम्ही पब्लिकसाठी काहीतरी सर, काही दोन शब्द सुखित राहा, सुरक्षित राहा. कोरोना थोडी आता. तर मित्रांनो, आत्ताच 10-15 मिनटं अगोदर लाईन गेली आहे. तर कदाचित आम्ही आमचा ब्लॉग इथेच स्थगित करू शकतो, म्हणजे थांबू शकतो. अजून समोरचं पण आम्हाला काही दिसत नाही आहे. तरी इथे जर कोणी पर्यटक जर असेल हनुमान टेकडीचं, तर त्यांच्यासोबत आपण काही इंटरव्ह्यूज घेऊया की तुम्ही इथे किती वर्षापासून येत आहे, अजून तुम्हाला इकडे येणं काऊन आवडतं. ठीक आहे, तर चला बघूया कोण आहे तर इथे. तर मित्रांनो, थेट आम्ही थोड्या वेळ अगोदर हनुमान टेकडीकडे होतो. अजून आता तिकडूनच आम्ही आलो आहे. तर तिकडली पूर्ण लाईन गेली होती, म्हणजे मला असं वाटतं की पूर्ण पिपरीची लाईन गेली आहे, तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, अजून सबस्क्राईब करून द्याल. अजून भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून आपण जाऊया नेक्स्ट लक्ष्मीनारायणच्या मंदिरात जाऊ शकतो किंवा साई मंदिरकडे पण जाऊ शकतो. अजून साई मंदिरसोबतच त्याच्या मागच्या साईडने आहे गजानन महाराजाचं मंदिर. तर मला वाटते कदाचित त्याचे 2 पार्ट बनू शकतात. ठीक आहे, तर प्रथमेश तुम्हाला काही बोलायचं असेल? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या भावाला. बेल आयकॉनवर क्लिक करा, ते तुम्हाला दिसणार नाही. माझ्या खास भावाला सबस्क्राईब करा प्लीज. माझा भाऊ नाही आहे, माझा तू सगळा भाऊ आहे, टेन्शन नको. अजून मित्रांनो, माझ्या भावाचं पण चॅनल आहे, तर भावाचं चॅनलला पण सबस्क्राईब करून द्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून.
तो गाइस इसको किडनैप करना है गाइस। चेहरा देख लो इसका, भोली सी सूरत, आंखों में मस्ती। देखिए बहुत सुंदर लड़का है। और ये मेरे बंदर